बघा, एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या विषय आहे. कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या त्या पक्षाचा विषय. आता त्यांना वाटतं की शिवसेना, उबाटा आणि मनसेना एकत्र यावी, तो त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय. उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका. त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले. आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले, त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे. कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला, तो माझ्या कानावर आलाय की उद्धव ठाकरेंनी धुडकावलाय. उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे. म्हणून उद्धव ठाकरे सारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेने बरोबर जातोय. म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काय महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची का, हे तरी आम्हाला सांगावं. यामुळे काँग्रेस कदाचित ठाकरेंना बघून निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा असल्याची. आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे. कारण का मनसेनेंना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीचे वरचे. त्यांनी सांगितलेलं काय, मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा, असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते. ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं. निमित्त निघालेली जी मिरवणूक होती त्यावेळी औरंगजेबाच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात नळदुर्ग जे आहे ते बंद ठेवण्यात आले. बघा, एक परत सांगतो, आमच्या ह्या शिवरायांच्या भूमी, जिथे आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये, आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या, टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल, मोठं करत, तर त्यांच्या ढोंगणावर लात मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत. तुम्हाला हे सगळे लाड करायचे असेल, ही मस्ती करायची असेल ना, तर तुम्ही जावा पाकिस्तान, बांगलादेशमध्ये जावा, तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील. पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही औरंग्याचे उदारीकरण करायला जमणार नाही. मग धाराशिव असो, काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत. या सगळ्या हिरव्या सापांना पकडून ह्या लोकांना कसं ह्यालातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पळवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत. टप्प्याटप्प्याने पाहाल. मालवणीमध्ये असं झालंय, ईदच्या निमित्तानं परिसरामध्ये खलिस्तानचा झेंडा फडकवला गेला आणि त्या संदर्भात तुमचं एक सध्या स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होतं. ते नेमकं तसं काही विधान तुमच्याकडून झालं होतं काय? झेंडा जे फडकवणारे आहेत त्यांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाहीच आहे. माझं स्टेटमेंट आहे. मी काय माझ्या एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे आम्ही मागे घेणारे लोक नाही आहोत. म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात, जे जिहाद करतात, जे इथे जिहाद, ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंग्याला मोठं करायचं आहे ना, त्या सगळी ही जी घाण आहे, हिरवी घाण जी आहे ना, त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे. हे सगळे लाड आहे ना, हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार नाहीत, एका पाकिस्तान आणि बांगलादेश नाही. आणि तुम्हाला पाहिजे ना, मालवणीमध्ये जाऊन हे स्टेटमेंट देऊन येईन मी, दिलं पण आहे अगोदर. हैदराबाद सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल झालेली आहे. आपल्या लोकशाहीमध्ये कोणी कशाला आवाज द्यावं याला सगळं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये कोणाला अगर त्याच्या बाबतीमध्ये अगर काय प्रश्न असतील आणि ते कोर्टात गेले असतील तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. राज्य सरकार म्हणून आपली भूमिका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मांडू. साहेब, परवाच राजापूरमध्ये गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडली, तिथला जो एक तिसरा आरोपी होता तो स्वतःहून हजर झाला, त्याच्यावर 7 गुन्हे आहेत अशा प्रकारचे. अशा प्रकारे अवैध पद्धतीने गोवंश वाहतूक होत असेल तर आपण काय भूमिका घ्याल? म्हणून तर रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे. भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल.
रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने. पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा. आमचं रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही. त्याचं संपून दे. सर, माझा प्रश्न आहे असा, प्राणी समितीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात योगदान दिलं होतं, पण आज राज्यात प्रत्येक जातीने आरक्षणासाठी जे मागणी करतात, अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्यासाठी अस्थिर केलं जातंय का? म्हणजे असं जातीपातीचं राजकारण. एक लक्षात घ्या, आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आमच्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज स्थापन केलं. ती महाराजांची लढाई ही इस्लाम आणि मुघलांच्या विरोधात होती. ती हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्ववादी सरकार काम करत असताना अशा पद्धतीने हिंदूंना पहिलं भाषेच्या माध्यमातून त्यांचं विभाजन व्हावं असे प्रयत्न जिहाद्यांच्या माध्यमातून झाले. काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या. आता भाषेमध्ये ते लोकांनी यश मिळवू नाही शकलं म्हणून जात आणलेली आहे. फक्त हिंदूंमध्ये जात नाही आहे, मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जात आहेत. पण मागताना ते फक्त मुस्लिम आरक्षणच मागतात. त्यांच्याकडे पण तेवढ्याच जाती आहेत जेवढ्या आपल्या जाती आहेत. म्हणून हे हिंदूंना तोडण्याचे सगळे हे कटकारस्थान आहेत. पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत, कडवट हिंदुत्ववादी आहेत. म्हणून त्यांच्या ह्या राज्यामध्ये कधीही कुठल्या हिंदूंना आपसात लढायला ते कधीही देणार नाहीत. हिंदू समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित करतील आणि करतायत.